वैशाख खेडे पिंपळवंडी येथे श्री पंचलिंगेश्वर महादेव मंदिराचा जीर्णोद्धार व कलशारोहण सोहळा शुक्रवार दिनांक 8 मे 2026 पासून सुरू होत असून हा कार्यक्रम 3 दिवस सुरू राहणार आहे। शुक्रवारी सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत शिवलिंग व इतर मूर्तींची भव्य मिरवणूक होणार असून मिरवणुकीसाठी विशेष आकर्षण म्हणून शिवजन्मभूमी झांज पथक सोमतवाडी जुन्नर या पथकाचं आयोजन केलं आहे। दुपारनंतर विधिवत कार्यक्रम होणार असून सायंकाळी शिव चिदंबर प्रासादिक भजनी मंडळ यांचा सुश्राव्य असा भजनाचा कार्यक्रम होणार आहे। दुसऱ्या दिवशी दिनांक 9 मे 2026 रोजी सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत मूर्ती स्तवन, मूर्ती जलाधिवास, मूर्ती धान्याधिवास इतर विविध विधिवत कार्यक्रम होतील। सायंकाळी श्री विठ्ठल रुक्मिणी प्रासादिक भजन मंडळ पिंपळवंडी यांचा हरिजागराचा कार्यक्रम होईल। रविवार दिनांक 10 मे रोजी सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत विधिवत कार्यक्रम होऊन सकाळी 10 वाजता श्री श्री 1008 महामंडलेश्वर शिवगिरीजी महाराज राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज अधिष्ठान व राष्ट्रीय अध्यक्ष शंभूपंच दशनाम जुना आखाडा निलगिरी पर्वत त्र्यंबकेश्वर या संतांच्या शुभहस्ते कलशारोहण व मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार असून स्वामींचे सुश्राव्य प्रवचन होणार आहे। या कार्यक्रमाचं आयोजन समस्त ग्रामस्थ वैशाख खेडे पिंपळवंडी पुणे व मुंबईकर ग्रामस्थ यांनी केलं असून या कार्यक्रमासाठी परिसरातील भाविकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आवाहन वैशाख खेडे ग्रामस्थांनी केलंय। नमस्कार, सगळ्यांना कळवण्याचा आनंद होतो की आज आमच्या ह्या पिंपळवंडी गावामधील वैशाख खेडे या ठिकाणी जे काही इथला जर इतिहास पाहिला तर पूर्वीची जी काही वस्त्या होत्या, लोक राहत होते, हे पानवट्याच्या नजदीक राहत होते। तसंच ही आपली इथून वाहते ही कुकडी माई आहे। या कुकडी माईच्या ठिकाणी हे आपण मागच्या बाजूला पाहिलं तर जुनं वैशाख खेडे हे गाव होतं आणि तिथं सगळी वस्ती राहत होती आणि ती अनादी कालापासून आहे। आणि ह्या जर मंदिराचा हा जो आपण एरिया पाहत आहे, या एरियामध्ये जर पाहिलं तर हे साधारण 2000 इसवी पूर्वी इथे पंचलिंगी महादेवाचं मंदिर होतं आणि हे मंदिर जे होतं ते हेमाडी पंथी होतं। आता हेमाडी पंथी जर आपण म्हटलं तर हेमाडी पंथीमध्ये कुठेही मंदिरामध्ये सिमेंट वापरलं जात नव्हतं। म्हणजे त्या जे काही दगड असायचे त्या दगडांमध्ये गुताई करून त्या पद्धतीने ते मंदिर असायचं। हे जे मंदिर आहे इथे जे पूर्वी मंदिर होतं ते मंदिर दुमजली मंदिर होतं आणि आमच्या ह्या बाजूने पाहिलं तर जुन्नर ते नगर रस्ता होता आणि त्यामुळे जे सातवाहन कालामध्ये किंवा जो पूर्वी व्यापार चालायचा नाणेघाटातून ते जुन्नरला आल्यानंतर जुन्नरचे जे काही व्यापारी आहेत ते साधारण ह्या जुन्नर रस्त्याने नगरच्या दिशेला जात होते पैठणला पुढे आणि त्यामुळे ह्या आमच्या या मंदिराच्या ठिकाणी जे काही व्यापारी यायचे त्या व्यापाऱ्यांना ह्या जागेतली काही ऊर्जा आहे ती त्या काळात मिळाली आणि ते व्यापारी आल्यानंतर त्या व्यापाऱ्यांपैकी काही लोक होते ते इथे मंदिराची पूजा नियमित करत असायचे। आणि आमची जे काही ही पिंपळवाडी आणि परिसर ह्या काळात ह्या ठिकाणचे लोक इथं नियमितपणे ह्या मंदिराच्या दर्शनाला येत होते असा इतिहास आहे। परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये नंतरच्या काळात मुघलांचे आक्रमण झाले आणि हा जुन्नर आणि नगर पैठणला जोडणारा रस्ता असल्यामुळं मुघलांनी जे काय अतिक्रमणं केली आपल्या इथे आणि आल्यानंतर इथं जे हे दुमजली मंदिर होतं हेमाडपंथी, या हेमाडपंथी मंदिराचं त्याने नासधूस केले। यातल्या मूर्ती जी काय पिंड होती ती पिंड त्याने भग्न अवस्थेत करून ठेवली आणि त्यानंतर ही जी काय मूर्ती होती पिंड होती ही पिंड त्यानंतर भग्नावस्थेत राहिल्यामुळे नंतरच्या काळात असं बरेचसे दिवस हे मंदिर पण पडलं, इथे कुठले हे राहिलं नाही। म्हणजे आज सुद्धा अवशेष आहेत त्याचे, परंतु त्या काळात मंदिर पाडल्यानंतर बरेच दिवसानंतर आमच्या ग्रामस्थांनी आणि तरुण युवकांना वाटलं की आपण ह्या ठिकाणचे जीर्णोद्धार करू आणि मग त्यानंतर निर्णय झाल्यानंतर सगळे युवकांनी मनावर घेतलं ग्रामस्थांच्या सहकार्याने। मग ह्या इथे हा जो परिसर आहे तिथं आपण म्हणतो रात्री 12 वाजता सुद्धा कोणी थांबू शकत नव्हतं, अशा ठिकाणी आज सुद्धा दुपारी सुद्धा आणि संध्याकाळी रात्री सुद्धा मग हे लोक इथं आज हे मंदिर उभं केलंय। आज सुद्धा इथे 12 वाजता आल्यानंतर सुद्धा
फ्रेश वाटतं अशा ठिकाणी आज आम्ही ठरवलेलं आहे. जी काही पूर्वीची जी पिंड होती ती रितसर आपण विधिवतरित्या तिचं त्याला अवतरण केलं, विसर्जन केलं आणि आता नवीन पिंड केलेली आहे. आणि ही पिंड तुमच्या पिंडीसारखी म्हणजे पंचलिंगी महादेव मंदिर म्हणून आम्ही ह्या मंदिराला आता त्याचा जीर्णोद्धार केला आहे. आणि आम्हाला कळवायला आनंद होतो की आज 7 तारीख, उद्या 8, 9 आणि 10 हे 3 दिवस इथं पूर्ण वेळ कार्यक्रम चालणार आहे. या कार्यक्रमामध्ये आम्ही पहिला जो दिवस आहे त्या दिवशी मूर्तीची जी काय आहे ते प्रांत प्रतिष्ठापना करण्यापूर्वी भव्य अशी मिरवणूक, त्यानंतर दुपारनंतर ती होम हवन, त्यानंतर संध्याकाळी आमचं शिवचेतंबर मंडळ आहे त्यांचा भजनाचा कार्यक्रम होईल. त्याचप्रमाणे शनिवारी पंचोपचार पूजन, मुख्य देवतांची स्थापना, त्याचबरोबर इतर मंडल देवता ज्या आहेत त्या आम्ही त्याची स्थापना विधिवत होणार आहे. दुपारी होम हवन आणि संध्याकाळी जो आहे तर 6 नंतर हरिभजनाचा हरिजागरणाचा कार्यक्रम हा श्री विठ्ठल रुक्मिणी प्रासादिक भजनी मंडळ पिंपळवंडी यांचा इथे होणार आहे. आणि तिसरा जो दिवस आहे ज्या दिवशी आपल्याला देवतांचे पंचोपचार पूजन, मुख्य देवतांचं हवन आणि बलिदान हे जे काय आहे ते सकाळी 7 ते 8 झाल्यानंतर सकाळी 10 ते 10:30 या दरम्यान श्री श्री 1008 महामंडलेश्वर शिवगिरी महाराज त्र्यंबकेश्वरचे त्यांच्या उपस्थितीमध्ये संतांच्या हस्ते ह्या मूर्तीचं प्रतिष्ठापना आणि कलशाची प्रतिष्ठापना असा आमचा कार्यक्रम आहे. हा जो कार्यक्रम आहे कलशरोहण आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठा आता साधारण सकाळी 10:30 ते 12 वाजेपर्यंत होणार आहे. त्यानंतर स्वामीजींचं आपल्याला उपदेशानंतर इथं प्रवचनाचा असा कार्यक्रम आलेला आहे. यामध्ये आम्ही हे सगळेजण ग्रामस्थ आम्ही सर्व मोठ्या गुण्यागोविंदाने आम्ही इथं सहभागी होणार आहे. आणि आम्हाला इथे जो काय आतापर्यंतचा अनुभव आला म्हणजे मी सांगण्यापेक्षा आता महेश इथं आम्ही जेव्हा इथं आता स्वतः रघुनाथ शेठ सुद्धा होते इथं जेवढे कलश पूजन करताना किंवा वरती जे काय कलशाची सुरुवात करताना किंवा बांधकाम करताना जेवढे नारळाचं आम्ही श्रीपूजन केलं ते सगळे नारळ म्हणजे कुठलाच नारळ असं नाही, सगळे नारळ आपण म्हणतो तसे उभे फुटलेले म्हणजे साहजिकच आपण मानव नाही मानव या जागेमध्ये ती एक ऊर्जा आहे आणि ही पूर्वीपासून जागृत देवस्थान झाल्यासारखं. त्यामुळे आपल्याला सर्वांना आम्ही आव्हान करतो की आपण येत्या 3 दिवसामध्ये जे काही भरगच्च कार्यक्रम आहे त्यामध्ये सहभाग होऊन आम्हाला कार्यक्रमाची शोभा वाढवेल. धन्यवाद. हर हर महादेव. न्यूज रिपोर्टर निलेश शिंदे, आज 24 तास, वैशाख खेडे. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.